आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय करूया सुंदरचं, कसं थांबवायचं तेच कळत नाही. आता बी कुठं जाऊन बसलाय काय माहित. हा सुंदर सावकार. अक्षरा, हे पोरी पोरी डोळे उघड की. डोळे उघडा की. काय झालं वहिनी? बारक्या, समजा माझ्यामुळे झालं आहे बघ. माझा स्वाभिमान जपायला गेली आणि हे संकट ओढावलं तिच्यावर. मी आज त्या कामिनीच्या चपला उचलल्या असत्या ना तर हे समजा झालंच नसतं. आई आई हे बघा, तुम्ही शांत व्हा. अहो यात तुमची काय बी चूक नाही बघा. ती कामिनीच नीच आहे. का तिनं काय केलं? अरे समध्या गावाचं जेवण एकट्या अक्षराला करायला लावलं. अक्षरा अक्षरा डोळे उघड की. उठा की. बाबा ऐक, वहिनींची अवस्था लय बेकार झाली बघ. आपल्याला डॉक्टरांना घरी बोलवावं लागेल, काहीतरी औषध पाणी करावं लागेल. हा होय होय, मी बघतो काहीतरी करतो. मी सोय. हा आलोच. हा आलो. हे बारक्या, हार उपचार करायला पैसे लागतील ना? कुठनं आणायचं रे पैसे? काय बी केलं तरी पोरीचा ताप उतरत नाही. अंग तरी इस्तवाने गरम झालं. काय करावं, गुडगुडी बी भरली. अक्षरा, तुझे हाल बघवत नाहीत ग. देवी आहे, आता तूच तारणहार आहेस. माझ्या अक्षराला बरं कर. तुझ्या समोर पदर पसरते. काय बी चमत्कार कर, पण पोरीला लवकरात लवकर बरं कर. हो, हे पाटील डॉक्टर आहेत ना, ती लय चांगली आहे. ती म्हणजे इकडचे समधी लोक यांच्याकडेच येतात. त्यांचा हात गुण लय भारी आहे. चालेल, आपण ह्यासनं घेऊन घरला जाऊया. ते अक्षरासनी नक्की बरं करतील. हा चल, इच्छा जाऊन विचारूया त्यांना. पण वर काय बारक्या, अरे डॉक्टर चांगले आहेत ना? अरे आहेत चांगलं, त्याचा काही प्रश्न नाही. पण त्यांची फीचा पैसा कुठं आणायचं? बारक्या खरं सांगू काय, मी आता त्याच्याबद्दल काय विचार केला नाही बघ. आपण आहे ना आज जाऊन त्यासने आपली समधी परिस्थिती समजावून सांगूया. कदाचित डॉक्टर समजून घेतील. हा चल. अरे नाही चालणार सुंदर असं. बारक्या, अरे विनंती करून बघण्यात काय हरकत आहे? हा कुठेतरी माणुसकी जपण्यासाठी येतील बी ते. आणि हे बघ, आपण इथे असं बोलण्यात येळ नको घालवूया. चल जाऊया. चल. डॉक्टर डॉक्टर, अरे थांब 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 थांब. हो अगं अगं, काय झालं काय? दादा, हो डॉक्टर आहेत काय वाद? हा आहेत, पण जरा थांबावं लागेल. हो दादा, लय इमर्जन्सी आहे बघा. अक्षराची अवस्था लय खराब झाली आहे. आम्ही डॉक्टरांनी घरला घेऊन जायला आलोय. नेमकं झालं काय? कोण अक्षरा? अक्षरा माझी बायको आहे. अहो त्यासनी चक्कर आली आहे आणि त्या शुद्धीवरच येत नाहीत बघा. डॉक्टर्सनी लवकरात लवकर सांगा ना. हे बघा, तर डॉक्टर घरी आले तर 300 रुपये फी होईल.
आणि जर तुम्ही पेशंट इथं घेऊन येणार असाल तर 200 रुपये फी, आणि ही सगळी फी आता भरावं लागेल. दादा हे बघा, आता आमच्याकडे पैसे नाही आहेत, पण आमच्याकडे पैसे आले ना की आम्ही तुमची समधी फी भरतो बघा. हो पण आता जरा अरे उधारी ठेवायला का किराणा मालाचं दुकान आहे का? हे हॉस्पिटल आहे. हे बघ, जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील ना तेव्हा तू बायकोला घेऊन ये, डॉक्टर तपासतील त्यांना. अहो पण आता डॉक्टरांची लय गरज आहे हो. दादा मी हात जोडतो तुमच्यामोर. अहो अक्षराची अवस्था लय खराब आहे, आमच्यावर दया करावं, समजून घ्या ना आम्हाला. हवं असेल ना तर मी डॉक्टर संघ बोलतो, मी त्याची विनंती करतो, ऐका ना. हे बघा, मी यात काही मदत करू शकत नाही. दवाखान्याचे काही नियम असतात. केस पेपर काढूनच आम्ही पेशंटला डॉक्टरांकडे पाठवतो. दादा अहो मला एकदा डॉक्टर संघ बोलायला द्या की. हो, तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का? नाही जाऊ शकत तुम्ही आतमध्ये. कुठून कुठे नेतात काय माहिती. बारके तू एक काम कर, तू इथंच थांब. पैसे असल्याशिवाय हो आपल्याला आज सोडणार नाही बघ. मी बाहेर बघतो पैशांची काय व्यवस्था होती काय. हा आलोच मी. अरे नाही तू एकटं कुठे चाललायस? चल दोघं बी जाऊ. हे नाही बारक्या, हे बघ तू इथंच थांब. अरे चुकून डॉक्टर बाहेर आले ना तर त्यासने आपली अवस्था सांग. हा मी बघतो बाहेर काय पैशांची व्यवस्था होती काय. आलोच मी. अरे सुंदर ऐक माझं, आपण दोघं बी जाऊया आणि बघूया काही पैशाची सोय होते का. नाही बारक्या तू इथंच थांब, मी आलोच, बघतो. आलो. काय बी झालं तरी मला पैशाची सोय करावीच लागेल. अक्षराची अवस्था लई वाईट आहे, त्यासनी बरं करणं माझी जबाबदारी आहे. त्यासनी जास्त वेळ अशा अवस्थेत ठेवणं बरं नाही. काय बी काम शोधायला पाहिजे. काम पाहिजे आहे, पण कोण देणार काम? काय सुचत नाही. त्या कामणीनं समधी वाट लावून ठेवली आहे.